नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर अखेर CAP राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरून झालेला आहे. फायनली तो क्लोज झालाय आणि आता सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, एकच धाकधूक आहे की आपल्याला नक्की कुठलं कॉलेज लागेल. आणि कॉलेज लागल्यानंतर ॲडमिशन घेताना जर आपल्याला एखादं डॉक्युमेंट मिळालं नाही तर काय होईल? मित्रांनो, हीच भीती घालवण्यासाठी आणि तुमची सगळी चिंता दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, हा व्हिडिओ तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण यात आपण A to Z म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत. तुमची कॅटेगरी कोणतीही असो, तुम्ही कोणत्याही कोट्यातून ॲडमिशन घेत असाल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात डॉक्युमेंट्सबद्दल एकही शंका राहणार नाही. ऐन वेळेला धावपळ करून कागदपत्र गोळा करण्यापेक्षा आत्ताच ही लिस्ट बनवून ठेवा. नाहीतर मग आ बैल मुझे मार अशी गत व्हायला नको. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. मागच्या वर्षीच्या ॲडमिशनचा डेटा, सगळे नियम वाचून ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणली आहे. त्यामुळे एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण बघूया ती डॉक्युमेंट्स जी सगळ्यांना म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारच आहेत. ही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत. पहिलं, MST CET 2025चा तुमचा स्कोअर कार्ड. हा तर तुमचा हिरो आहे, याच्याशिवाय तर गोष्ट सुरू होत नाही. दुसरा, 12वीची मार्कशीट म्हणजे HSC मार्कशीट, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तिसरं, 10वीची मार्कशीट SSC मार्कशीट, ही तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून पण वापरली जाते. चौथं, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. यावर तुमची नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन असं लिहिलेलं आहे का हे एकदा तपासून घ्या. पाचवं, डोमिसाईल सर्टिफिकेट. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल आणि तुमची 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रातूनच झाली असेल तर तुम्हाला वेगळ्या डोमिसाईल सर्टिफिकेटची गरज नाही. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरच्या जन्माचा पुरावा पुरेसा आहे. पण यापैकी एकही अट पूर्ण होत नसेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. सहावं, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जसं मी आधी सांगितलं, जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर इंडियन असं लिहिलेलं नसेल तरच याची गरज पडेल. सातवं, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट. कोणत्याही रजिस्टर्ड डॉक्टरांकडून तुम्ही हे सर्टिफिकेट घेऊ शकता. यात काही मोठा नाहीये, फक्त तुम्ही शिक्षणासाठी फिट आहात एवढंच त्यांना सांगायचं असतं. आठवं, अँटी रॅगिंग ॲफिडेव्हिट. हे खूप महत्त्वाचं आहे. हे ॲफिडेव्हिट तुमच्या नावाचं आणि तुमच्या पालकांच्या नावाचं असं दोन्ही बनवावं लागतं. कोणत्याही वकिलाकडे जाऊन तुम्ही हे बनवू शकता. हा एक फॉर्मल भाग आहे, पण याशिवाय गाडी पुढे जात नाही. नववं, गॅप सर्टिफिकेट. जर तुमच्या 12वी नंतर शिक्षणात 1 किंवा अधिक वर्षांचा गॅप असेल तरच हे सर्टिफिकेट लागेल. हे सुद्धा तुम्हाला नोटरी करून घ्यावं लागेल. 10वं, फायनल मेरिट लिस्टची प्रिंटआउट. तुमची फायनल मेरिट रँक आल्यावर CET सेलच्या वेबसाईटवरून याची प्रिंट काढायला विसरू नका. 11वं, कॅप ॲप्लिकेशन फॉर्म किंवा ॲक्नॉलेजमेंट स्लिप म्हणजे तुम्ही FC सेंटरवर किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन केल्याचा हा पुरावा आहे. 12वं, कॅप अलॉटमेंट लेटर. तुम्हाला ज्या राऊंडमध्ये कॉलेज लागेल त्या राऊंडचं अलॉटमेंट लेटर. चला तर ही झाली कॉमन डॉक्युमेंट्सची लिस्ट. ही सगळी कागदपत्र जमून तुम्ही एक चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन तर घ्याल, पण खरी लढाई तर त्यानंतर सुरू होते. इंजिनिअरिंगचा अवघड अभ्यास, मॅथ्स, कोडिंग आणि बाकीचे विषय हे सगळं कसं मॅनेज करायचं? युनिव्हर्सिटीचा नवीन सिलेबस कसा समजून घ्यायचा? तुमची हीच चिंता दूर करण्यासाठी टेस्टवायझर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलं. आम्ही लॉन्च करत आहोत आमचा नवीन YouTube चॅनल टेस्टवायझर इंजिनिअरिंग. हा चॅनल पूर्णपणे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या चॅनलवर तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या आणि कॉलेजच्या लेटेस्ट सिलेबसवर आधारित मॅथ्स, कोडिंग आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ मिळतील. तुमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोपं करणं हाच आमचा उद्देश आहे. चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लगेच जा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आम्ही त्यावर नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत, त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका. चला तर मग, आता तुम्हाला हे तर कळालं की इंजिनिअरिंगच्या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता परत येऊया ॲडमिशनच्या डॉक्युमेंट्सवर. आता आपण बोलूया रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या अतिरिक्त डॉक्युमेंट्सबद्दल, म्हणजे SC, ST, VJ, NT, OBC, SBC या सगळ्यांसाठी. पहिलं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट. दुसरं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरं, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट म्हणजे NCL. हे SC आणि ST कॅटेगरी वगळून बाकी सगळ्या राखीव प्रवर्गांना लागतं. आणि लक्षात ठेवा, हे सर्टिफिकेट 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. चौथं, इन्कम सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट तुम्हाला स्कॉलरशिप किंवा TFWS सारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागतं. हे तहसीलदार ऑफिसमधून मिळतं. आता मायनॉरिटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूया, म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, सीख इत्यादी. तुम्हाला तुमच्या मायनॉरिटीचा पुरावा म्हणून लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल.
जर त्यावर धर्माचा उल्लेख नसेल तर तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन किंवा ॲफिडेव्हिट बनवावं लागेल. आणि जे विद्यार्थी CBSE, ICSE किंवा दुसऱ्या राज्याच्या बोर्डमधून आले आहेत त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. मित्रांनो, ही सर्व कागदपत्र आत्तापासूनच एका फाईलमध्ये तयार करून ठेवा. प्रत्येक डॉक्युमेंटच्या कमीत कमी 3 ते 4 झेरॉक्स कॉपी काढून ठेवा. ऐन वेळेला धावपळ झाली की एखादं डॉक्युमेंट विसरण्याची शक्यता असते आणि चांगल्या कॉलेजची संधी हातातून जाऊ शकते. आम्हाला माहिती आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे माझी तुम्हाला एकच विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत, प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू विद्यार्थ्याची खूप मोठी मदत होऊ शकते. तुमच्या ॲडमिशनसाठी खूप खूप शुभेच्छा. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.